आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुतळा चौक जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादन करण्यात आले। आज 18 जुलै रोजी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या स्मृतिदिनाच्या औचित्य साधून शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते विश्वनाथ अण्णा गवारे, लखन चव्हाण, नितीन सावंत, उत्तम गोरे, कुणाल गायकवाड, शिवा नेटके, राम महाराज बनसोडे, सुनील शिंदे, अनिल साळवे, श्याम गवारे, उमेश हातागळे, शशराव साळवे, राजू आव्हाड, रमेश कदम, अविनाश आव्हाड, प्रदीप साळवे, चरण नेटके यांची उपस्थिती होती। अण्णाभाऊचा 55वा दिन आहे। या निमित्तानं अण्णाभाऊला अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत। आणि मी एवढंच म्हणन, जग बदल घालून निघाव माझं सांगून गेले भीमराव। या अण्णाभाऊनं जी फकीरा नावाची कादंबरी लिहिली आणि ती कादंबरीला महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिला आणि ही फकीरा कादंबरी बाबासाहेबाला अर्पण केली। याच्यातून असं कळतं आहे की अण्णाभाऊनं जे सांगले बहुजन समाजाला, आपण सगळ्याला सोबत घेऊन आपण आपली वाटचाल केली पाहिजे। मातंग समाजानं त्या दिशेनं चाललं पाहिजे। अण्णाभाऊचे विचार हे बाबासाहेबाचे विचार आहे। बाबासाहेबाच्या विचार घेऊनच, अण्णाभाऊचे विचार घेऊनच मातंग समाजाला पुढं जावा लागणार आहे। तेव्हाच ह्या महाराष्ट्रामध्ये हे होणार आहे, परिवर्तन होणार आहे। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांच्या विचारांना मी अभिवादन करतो। खरं तर अण्णाभाऊंचा विचार आणखीन आपल्या तळागाळात न्यायचा आहे। त्यांच्या साहित्यावर म्हणावी तशी संबंध महाराष्ट्रात किंवा भारतात चर्चा घडून आणली जात नाही। खरं तर त्यांचं साहित्य आज घडीला जाती अंतासाठी, वर्ग अंतासाठी, स्त्रीदास्यांतासाठी फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। परंतु इथली प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्था आणि ब्राह्मणी साहित्यिक जाणीवपूर्वक अण्णाभाऊंच्या साहित्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना कटाने दुर्लक्षित करून मारायचा प्रयत्न चाललेला आहे। ते तेव्हा आपल्याला सोडून तर गेलेच, परंतु त्यांच्या साहित्यावरही चर्चा न होऊ देणे म्हणजे एखाद्या महापुरुषाची पुन्हा पुन्हा हत्या करण्यासारखं आहे। इथली साहित्य संस्कृती मंडळ, अभ्यासक्रम मंडळ हा कट नेहमीच करत आलेला आहे। पण अण्णाभाऊंच्या आज खऱ्या अर्थाने साहित्याची देशाला आणि राज्याला प्रचंड गरज आहे। आम्ही हा कट उधळून लावत आहोत। आम्ही दरवर्षी अण्णाभाऊंच्या साहित्यावर लेख लिहितो, त्यांच्या विचारांचा जागर करतो, लोकांमध्ये परिवर्तन करतो आणि हा लढा आम्ही कायम चालत ठेवू। धन्यवाद। सर्वप्रथम मी साहित्यरत्न सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन करतो। आणि अण्णाभाऊ साठेंनी सांगून ठेवलेलं आहे की अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य लिहिलं, अण्णाभाऊ म्हणतात की मी जे जगलो, मी जे डोळ्यानं पाहितलं तेच मी माझ्या साहित्यात मांडलेलं आहे। म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य लिहिलं ते साहित्य वास्तविक साहित्य आहे। या महाराष्ट्रातील पीडित, शोषित, वंचित घटक जे आहेत यांच्या व्यथा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यात मांडलेल्या आहेत। ज्या लोकांना आपल्या व्यथा या व्यवस्थेपुढं मांडता येत नव्हत्या, ज्यांचं दुःख या व्यवस्थेनं कधी ऐकून घेतलं नाही, अशा लोकांचं दुःख अण्णाभाऊ साठेंनी साहित्यात मांडलं। म्हणून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे अजरामर साहित्य आहे। आणि या महाराष्ट्राच्या मातीतले हे जे अण्णाभाऊ साठे आहेत यांचं हे साहित्य जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। परंतु अण्णाभाऊ साठेंना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या साहित्यांना उपेक्षित ठेवल्या जाते, हे फार मोठं दुर्दैव आहे। म्हणून आज या स्मृतिदिनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रवासी आणि देशवासियांना विनंती करतो की आपण अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं पाहिजे आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून प्रेरणा घेतली पाहिजे। एवढंच या दिनानिमित्ताने